नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहे प्रत्यक्ष भगवंताशी बोलत असताना आपले श्री रंगनाथ महाराज परभणीकर. श्री गुरुजी हे साक्षात्कारी सत्पुरुष होते. एकदा अधिक मासी ते रात्री झोपले असता झोपेतच ते आनंदाच्या उर्मीने मोठमोठ्याने हसत होते. नंतर शिष्यांनी त्यांना विचारले, महाराज का हसता? तर त्यांनी त्यांना झिडकारले. त्यांना सर्वत्रच ईश्वराचे दर्शन झाले असावे. यासंबंधी आणखी एक प्रसंग सांगितला जातो. गुरुजी पंढरपूरला होते तेव्हा स्वतःच्या खोलीत रात्री ते विश्रांती घेत होते. बाहेरच्या खोलीत विद्यार्थी मंडळी झोपली होती. मध्यरात्रीनंतर 2 ते 3 वाजताच्या सुमारास गुरुजी कोणाशी तरी बोलत आहेत असे विद्यार्थ्यांना वाटले. त्यांनी कान देऊन ऐकले. बराच वेळ हा संवाद चालू होता, परंतु कळत नव्हता. त्यांची पांडुरंग भक्ती विख्यात होती. तो विठुरायच त्यांच्याशी प्रेमगुज गोष्टी बोलत असावा. योगी रात्री जागे असतात. तो समय म्हणजे विठो तुझे माझे राज्य, नाही आणि कांचे काज, तुकाराम महाराजांच्या या अभंगानुसार असा असतो. असे आपले गुरुजी ब्रह्मसाक्षात्कारी जीवनमुक्तावस्थेतले सत्पुरुष होते. मोगलाईत झालेल्या रझाकारांच्या बंडाच्या सुमारास म्हणजे साधारणत 1948 सालापासून श्रीकृष्ण लोहिया महाराजांच्या आग्रहावरून गुरुजी चातुर्मासात पंढरपुरात राहू लागले. ते पंढरपुरात राहून कीर्तन प्रवचन करत व विद्यार्थ्यांना पाठ देत. विद्यार्थ्यांना पाठ देण्याची पंढरपूर क्षेत्री पद्धत गुरुजींनी सुरुवात केली. ते पंढरपूर बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन प्रवचनासाठी फिरत असत. आता उरलो उपकारापुरता या अवस्थेत त्यांनी सुमारे 50 वर्षे या महाराष्ट्रात अध्यात्माची अखंडपणे देहपाता पावेतो सेवा केली. अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, पंचदशी, विचारसागर, वृत्तीप्रभाकर, गाथा आदी 25हून अधिक ग्रंथांवर ते प्रवचने व पाठ देत. कोणत्याही विषयांवर व तयारी न करता केव्हाही निरूपण करत असत. एखादी ओवी किती प्रकारे स्पष्ट करून सांगता येईल हे शिकावे तर गुरुजींकडूनच. गुरुजी एखाद्या ओवीचे स्पष्टीकरण देताना असंख्य प्रमाणे, दृष्टांत व उदाहरणे देत. त्यांच्या वृद्धापकाल समयाचा एक अनुभव सांगण्यासारखा आहे. जेव्हा ते आजारी होते त्यावेळी डॉक्टरांनी कमी बोलणे किंवा न बोलण्याबद्दल सांगितले. चातुर्मासाचे दिवस होते. रोज तास दीड तास याप्रमाणे 4 महिने ते अमृतानुभवावर निरूपण करीत. पण आता डॉक्टरांनी बोलण्यावर मर्यादा घातल्यामुळे त्यांनी अमृतानुभवाचा 9वा अध्याय निरूपणासाठी घेतला व पुढे हा एकच अध्याय त्यांनी 4 महिने प्रतिपादित केला. गुरुजींच्या या ज्ञानसत्रात सहस्रावधी विद्यार्थ्यांनी भाग घेऊन आपल्या जीवनाचे साध्य गाठले. धन्यवाद.